तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्याबरोबर आहेत। ताई, महिला अत्याचाराच्या संदर्भात आज जवळपास मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या होत्या, परंतु दुसरीकडे मात्र राजभवनामध्ये तुमच्या विरोधात महाविकास आघाडीच्या महिला राज्यपालांना पत्र दिल्या की महिला आयोगाच्या अध्यक्षांना अध्यक्षपदावरतूनच हटवा म्हणून। टीका करायचं काम टीका करणं हे असतं, त्याच्यामुळे ते काय करतात हे मला सकाळपासून पाहायला नाही मिळालं आणि मी पाहिलंही नाही। सकाळी 10:30 वाजल्यापासून बैठका सुरू झालेल्या आहेत। मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल। गेल्या 3.5 वर्षात देखील आम्ही अनेक अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या, अनेक कार्यक्रम केले, अनेक चर्चासत्रे घेतले। 150 सामाजिक संस्था ह्या माझ्या आयोगाशी जोडलेल्या आहेत। त्यांना बरोबर घेऊन मग आम्ही ते अंधश्रद्धा निर्मूलन असेल, ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, गर्भनिधन चाचणी असेल, या सगळ्यांमध्ये सामावून घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केले। या निमित्तानं का होईना पण आपण आमची दखल घेत आहे आणि हे कार्यक्रम देखील माध्यमात। परंतु तुम्हाला रश्मिका मंदानाची म्हणजे उपमा विरोधकांकडनं दिली जाते, विरोधी महिला नेत्यांकडनं। तुम्ही भ्रष्टाचार देखील या महिला आयोगाचे अध्यक्षपद असताना तुम्ही केलेला आहे। तुम्ही अनेक महिलांना न्याय नाही दिला, असे अनेक प्रश्न घेऊन त्या राजभवनात राज्यपालांची भेट घ्यायला जातात आणि तिथे देखील खरं तर त्यांच्यामध्येच विसंवाद पाहायला मिळतो। हरकत नाही, त्यांना जी काही टीका करायची ते त्यांनी करावी। त्यांना जे काही पुरावे लागतील ते आयोगाच्या माध्यमातून दिले जाईल। आमच्या आयोगाला निधीच असतो 3.5-4 कोटीचा। त्यांच्या माध्यमातून ह्यावेळेस जास्त निधी मिळाला, त्याच्यामुळे आमचे कर्मचारी, त्यांचं वेतन, कार्यशाळा, रिसर्च असं सगळं करावं लागतं। त्याच्यामध्ये हरकत नाही, त्यानिमित्तानं सुद्धा त्यांना जे काही माहिती हवी असेल तर आयोगाच्या माध्यमातून दिली जाईल। परंतु आज देखील संपूर्ण या बैठकीमध्ये खरं तर अनेक प्रश्न उपस्थित जे आहेत ते माजी सदस्यांकडनं करण्यात आले महिला आयोगाच्या, की अनेक विषय जे आहेत ते कॉम्प्लिकेटेड असतात, ते सोडवले जात नाही, त्याचा पाठपुरावा होत नाही। त्याच्या संदर्भात काही SOPs अधिकच्या पद्धतीने महिला आयोग आता पुढे करणार आहेत का आणि कशा पद्धतीने असणार? मला आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा अनेक प्रकरणं आमच्याकडे येतात तेव्हा काही प्रकरणं ही पोलीस स्टेशनमध्ये दखल घेण्याबाबत असतात, काही प्रकरणं ही विधी सेवा प्राधिकरण म्हणजे न्यायप्रविष्ट असतात, जी लवकर न्यायालयाच्या प्रक्रियेमधून त्यांना जावं लागतं। त्याच्यामुळे येणारी प्रत्येक केस ही वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या विभागाची असते। आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णपणे प्रयत्न करत असतो। या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही आमची असते। त्याच्यामुळे आपल्याकडे आलेले तक्रारदार हे तिची तक्रार घेऊन नाही तर आयुष्याचा प्रश्न घेऊन आलेली आहे, याची पूर्णपणे जाणीव आम्हाला आहे आणि ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। परंतु वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण झाल्यानंतरच खरं तर मयुरी जगताप पुढे आली। मयुरी जगतापने सांगितलं की 6 महिन्या अगोदर मी अगोदरच महिला आयोगाकडे तक्रार केलेली संबंधित पोलीस स्थानकामध्ये, दोघांनी कोणतं कॉग्निझन्स घेतलं नसल्यामुळे खरं तर हे सगळं पुढे प्रकरण घडलं। असे अनेक आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती करण्यात आले आणि त्यानंतर तुमच्या राजीनाम्याची मागणी केली। तुमचं समर्थन करण्याकरता सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष तुमच्या पक्षाचे ते उतरले, त्यांना देखील या सगळ्या ह्याच्यामध्ये टीकेची धनी जे आहेत ते त्यांना बनवलं गेलं। एकंदरच आपला सगळा मुद्दा हा फक्त टीकाकारांपाशीच येतोय। या सगळ्या घटनेतली भूमिका मी यापूर्वी स्पष्ट केलेली आहे। 24 तासाच्या आत आम्ही दखल घेऊन कारवाई केली, त्याच्यामुळे FIR दाखल झालेल्या आहेत। आणि मी परत सांगते, टीकाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी जरूर टीका करा, पण या टीका करत असताना त्यांनी काही सूचना जर सुचवायच्या असेल, त्या महिलांच्या कल्याणासाठी असतील, महिला संरक्षणासाठी असतील, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातल्या असेल, महिलांना एक सुरक्षितता देण्यासाठी या संदर्भात सुद्धा त्यांनी काही सूचना जरूर द्याव्यात। त्या चांगल्या सूचनांची अंमलबजावणी देखील आम्ही सगळे करू। आणि यामध्ये आदरणीय प्रांताध्यक्ष यांनी एक कार्यकर्ते म्हणून जवळचा प्रवास पाहिला आहे। आयोगाच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमच्या नागपूरच्या सायबर सुरक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांनी देखील आयोगाच्या या कामाचं कौतुक केलं। एकंदरीत प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी जी आयोगाची कार्यकक्ष आहे, आयोगाची भूमिका आहे ती मांडली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती त्यांची भूमिका मांडत असताना टीकाकार जर टीका करत असेल तर आपण ओळखून जावं की टीका केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाही, हे त्यांना माहिती आहे, म्हणून ही टीका सुरू असेल। काही दिवसांपूर्वी पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एक प्रकरण घडलं। महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यूसुद्धा झालेला। डॉक्टर घैसासच्या प्रकरणात तुम्ही पुढाकाराने संपूर्ण भूमिका मांडली, तुम्ही हॉस्पिटलला भेट दिली, प्रशासन जागं केलं। पुढे डॉक्टर घैसास यांच्या संदर्भातली पुढे कारवाई काय? कारण की अजूनपर्यंत त्या सगळ्या संदर्भात कोणतीही कारवाई जी आहे ती स्पष्टपणे समोर आलेली नसल्याचं पाहायला मिळतं। मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, कोणतीही केस दाखल झाली की लगेच 2 दिवसात त्याचा निकाल लागत नाही।
त्याचे अनेक साक्षी पुरावे असतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षदर्शी त्याच्यामधले पुरावे सादर करणारे अनेक व्यक्ती असतात. आणि डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे एक हॉस्पिटल नव्हतं. तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये अनेक हॉस्पिटल होते ज्यांचा या माध्यमातून जो काही तपास आहे तो सुरू होता. त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल की आपण सांगितलं आयोगाने ही सगळी भूमिका पार पडली. जर आपल्या टीकाकारांना सुद्धा सांगा, म्हणजे आम्ही अशा अनेक गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन संबंधितांना न्याय देण्याची भूमिका घेत असतो. आता FIR दाखल झालेली आहे, याच्यामध्ये सगळी माहिती गोळा करेपर्यंत काही कालावधी जातो. त्याचबरोबर मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन असेल, यांच्या माध्यमातून देखील नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा तपास पूर्ण होत असताना आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य करू आणि तपास पूर्ण झाला की मी आपल्याला परत एकदा येऊ. शेवटचाच प्रश्न, तुम्ही अनेक पोस्ट टाकता, अनेक तुमच्या रील्स असतात, परंतु कमेंटमध्ये अश्लील पद्धतीने काही टीका टिप्पणी कमेंट्स करणाऱ्या लोकांकडनं होते. विरोधक देखील तुमच्या पेहराव्यावरती अर्थात साडीवरती, तुमच्या मेकअपवरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते नाना विविध पद्धतीने उपस्थित करतात आणि त्या संदर्भातली टीका टिप्पणी केली जाते. वैयक्तिक आयुष्यावरती टीका करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होत नाही का? मी सुरुवातीला सांगितलं, गेल्या 18-19 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना मी सातत्याने सामोरं गेले. आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे, जे पद दिलं आहे, त्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देणं ही माझी पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली. त्याच्यामुळे टीकाकारांनी किती टीका केली तर मला असं वाटतं मी माझ्या पदाशी, माझ्या भूमिकाशी प्रामाणिक आहे आणि तो आत्मविश्वास मला आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर होत्या. रुपाली चाकणकर म्हणतात आहेत की विरोधकांना फक्त टीकेशिवाय कोणतं काम राहिलेलं नाही, त्यामुळे माझ्यावरती टीका करतात आहेत आणि वेगवेगळी उपमा जी आहे ती ते मला देतात आहेत, परंतु मला ह्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. आता जी बैठक झाली महिला अत्याचाराच्या संदर्भात, त्यामध्ये जे काही निर्णय घेण्यात आले त्या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ती महिला आयोगाकडनं केली जाईल आणि जर आमच्या खात्यामध्ये काही भ्रष्टाचार वगैरे असेल तर त्या संदर्भात सरकारकडनं चौकशी देखील होईल. परंतु विरोधकांना आता कोणतंच प्लॅटफॉर्म राहिलेलं नसल्यामुळे फक्त टीका करणं हे एकमेव काम जे आहे ते विरोधकांना राहिलं आहे, अशी थेट रोखठोक भूमिका जी आहे ती रुपाली चाकणकर, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केली आहे. जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.